बीड जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि आपण त्या धर्तीवर आहात। राजे शिवछत्रपतीच्या पावनभूमीत असणाऱ्या किल्ले धारूर शहरामध्ये या शहराचे वैभवशाली नेते अनंत भावटाणकर हे वार्ड क्रमांक 7 मधून निवडणूक लढीत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कारात या भागाचे सन्माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली किल्ले धारूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी बालासाहेबजी जाधव आणि वार्ड क्रमांक 7 मधून आवेश कुरेशी आणि भावटाणकर संगीता आनंद हे निवडणूक लढीत असल्यामुळे येथील 72 जनता पंढरपूरच्या विठ्ठलासारखी यांच्या पाठीमागे उभं राहून नक्कीच आपल्या लाडक्या वैभवशाली नेत्याला या शहराचा विकास करण्यासाठी नगर पालिका किल्ले धारूरच्या सभागृहामध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही। कारण हे शहर विकासापासून भकास असल्यामुळे या शहराचा जर विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कार पॅनलला निवडून देण्यासाठी येथील 72 जनता आतुर झालेले असल्याने वार्ड क्रमांक 7 चे सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या हाकेला व मनुष्यनी धावून येणारे आनंद भावटाणकर यांच्या सौभाग्यवती संगीता भावटाणकर निवडणूक लढीत असून येथील 72 जनता नक्कीच पंढरपूरच्या विठ्ठलासारखे त्यांच्या पाठीमागे मतदान रूपी उभा राहून या आपल्या नेतृत्वाला किल्ले धारूर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही। साहेब येथील 72 जनतेने जर आपल्याला संधी दिली तर विकासाची गंगा किल्ले धारूर शहरामध्ये आणतात का? 100% आणणार। 24 तास उपलब्ध असलेला माणूस आणि प्रकाशदादा सोळंके आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली 100% कामे करणार। कोणत्याही जनतेचे 24/7 100% काम करणार। सदरील आनंद भावटाणकर साहेब येथील 72 जनता आमच्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल असल्याने त्यांच्याच माध्यमातून आम्ही निवडणूक लढीत असल्याने भविष्यात या भागाचे लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाला सोबत अशा कार्य करून या महाराष्ट्राच्या भूमीवर आणि बीड जिल्ह्याच्या धर्तीवर एक आदर्श नगरपालिका म्हणून किल्ले धारूर नगरपालिकेचा विकास करून दाखवू अशी वर्गीय लयदेवकाला माहिती देताना वार्ड क्रमांक 7 चे उमेदवार सन्माननीय आनंद भावटाणकर लाईव्ह देवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुराव तिळके लाईव्ह दिव्य कवरेज बीड।